नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. एखाद्या वादळात जेव्हा सगळेजण ओरडत असतात तेव्हा कुणीतरी एक कोपऱ्यात शांत बसून त्या वादळाचा अभ्यास करायला लागतो. 1940 साली भारताच्या राजकीय आकाशात असंच एक फाळणीचं वादळ घोंगावत होतं. आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं हेच केलं. अगदी. त्यांनी लिहिलेला ग्रंथ थॉट्स ऑन पाकिस्तान हा त्या वादळाचा एक थंड, निष्पक्षपाती अभ्यास आहे. म्हणजे एक असा अभ्यास जो तेव्हा अनेकांना रुचला नाही. हो, पण आजही आपल्याला कुठेतरी आरसा दाखवतो. बरोबर. खूप सुंदर सुरुवात आहे. कारण हा ग्रंथ म्हणजे केवळ एका राजकीय प्रश्नावरचं म्हणजे कोरडं भाष्य नाहीये. नाही. ती एका राष्ट्राच्या आत्म्याची तपासणी आहे. हा ग्रंथ 1940 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याच्या आवृत्त्या निघतच राहिल्या. आणि तो काळ समजून घेणं खूप महत्वाचं आहे, नाही का? हो, अगदी. देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आहे, पण भविष्याबद्दल प्रचंड अनिश्चितता आहे. अशा वेळी काय होतं की भावनांचा कल्लोळ जास्त असतो आणि विचारांची स्पष्टता कमी असते. आणि त्या काळात राजकीय पटावर 3 प्रमुख खेळाडू होते. एकीकडे अखंड भारताचा आग्रह धरणारी काँग्रेस, हो, दुसरीकडे स्वतंत्र राष्ट्रासाठी ठाम असलेली मुस्लिम लीग, आणि तिसरे म्हणजे या दोघांच्या संघर्षात स्वतःचा फायदा पाहणारी ब्रिटिश. बरोबर. या गोंधळातच बाबासाहेबांनी या प्रश्नाची म्हणजे चिरफाड करायचं ठरवलं. पण त्यांची भूमिका या तिघांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. अगदी. ते या चर्चेत काँग्रेसचे समर्थक म्हणून उतरले नाहीत किंवा मुस्लिम लीगचे विरोधक म्हणूनही नाही. त्यांची भूमिका ती एका घटनातज्ञाची होती, एका समाजशास्त्रज्ञाची होती. अच्छा. म्हणजे असं समजा की देशाच्या शरीराला एक गंभीर आजार जडला होता आणि सगळेजण आपापल्या आवडीच्या उपचारांबद्दल भांडत होते. आणि अशा वेळी बाबासाहेब एका डॉक्टरसारखे पुढे आले. हो, ज्यांनी रुग्णाला काय ऐकायला आवडेल याचा विचार नाही केला, तर रोगाचा अचूक निदान काय आहे हे सांगण्याचं धाडस केलं, मग ते कितीही कठू असलं तरी. आणि हे निदानच मला वाटतं या पुस्तकाचा खरा गाभा आहे. त्यांनी या प्रश्नाची मांडणीच बदलून टाकली. हो, ते सुरुवातीलाच एक महत्वाचा फरक स्पष्ट करतात. आणि तो फरक समजून घेतला की या ग्रंथाची किल्लीच आपल्या हाती लागते. ते म्हणतात की पाकिस्तानच्या मागणीकडे 2 वेगळ्या प्रश्नांमधून पाहता येतं. 2 प्रश्न. हो. पहिला प्रश्न आहे पाकिस्तान चांगला की वाईट. हा प्रश्न भावनिक आहे. याचं उत्तर तुमच्या मूल्यांवर, तुमच्या देशभक्तीच्या कल्पनेवर अवलंबून असेल. यावर फक्त वाद होऊ शकतात. बरोबर, भांडणं होऊ शकतात, पण निष्कर्ष निघणं खूप कठीण आहे. कारण प्रत्येकाची भावना वेगळी असणार. अगदी तसंच. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा प्रश्न आता बाजूला ठेवा. आपण एका दुसऱ्या, अधिक महत्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करूया. आणि तो प्रश्न कोणता? समाजकारण आणि राजकारणाचा विश्लेषणात दडलेला आहे. आणि हा संपूर्ण ग्रंथ म्हणजे या दुसऱ्या प्रश्नात शोध आहे. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे ज्या काळात सगळे अखंड भारत किंवा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते, तेव्हा देशातला सर्वात मोठा घटनातज्ञ म्हणत होता की थांबा, आधी मागणीच्या मुळाशी तर जाऊया. हो, हे किती धाडसाचं विधान असेल तेव्हा. ही भूमिकाच अनेकांना मान्य झाली नसेल. नक्कीच नाही. कारण मीमांसा करायला लागलं की सोयीस्कर उत्तरं बाजूला पडतात आणि अप्रिय सत्य समोर येऊ लागतात. आणि बाबासाहेबांनी मांडलेलं सर्वात मोठं, सर्वात अस्वस्थ करणारं सत्य कोणतं? त्यांचे एक विधान जे आजही अनेकांना धक्का देतं. ते अगदी स्पष्टपणे लिहितात, भारत कधीच एकसंध राष्ट्र नव्हता. 1 मिनिट. पण बाबासाहेबांचे हे म्हणणं की भारत एक राष्ट्र नव्हता, हे तर थेट जिनांच्या 2 नेशन थिअरीला दुजोरा देण्यासारखं नाही का? बरोबर. म्हणजे ते नकळतपणे पाकिस्तानच्या मागणीलाच बळ देत होते असा आरोप त्यांच्यावर झाला असेलच. नक्कीच. आणि हा त्यांच्यावरील सर्वात मोठा आणि सोपा आरोप होता. पण इथेच बाबासाहेबांचं वेगळेपण आणि त्यांची बौद्धिक खोली दिसून येते. ती कशी? ते जेव्हा भारत एक राष्ट्र नव्हता असं म्हणतात, तेव्हा त्यांचा अर्थ भौगोलिक किंवा प्रशासकीय नव्हता. अच्छा. इंग्रजांच्या राजवटीखाली भारत एकाच प्रशासकीय छताखाली होता हे त्यांनाही माहीत होतं. त्यांचा मुद्दा पूर्णपणे सामाजिक आणि मानसिक होता. सामाजिक आणि मानसिक म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं त्यांना? त्यांच्या मते राष्ट्र ही केवळ नकाशावरची एक रेषा नसते, ती लोकांच्या मनातली एक एकत्वाची भावना असते. आपण एक आहोत ही जाणीव असते. बाबासाहेब विचारतात की ही आपणपणाची भावना भारतीय समाजात, विशेषतः हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या कधी खऱ्या अर्थाने अस्तित्वात होती का? आणि त्यांचं उत्तर नाही असं आहे. हो. ते म्हणतात की हे 2 समाज हजारो वर्षे एकत्र राहिले, पण ते कधी एकरूप झाले नाहीत. त्यांच्यात एक सामाजिक दरी ती कायम राहिली. आणि ही दरी ते केवळ तात्विक पातळीवर मांडत नाहीत,
तर त्यासाठी ठोस उदाहरणं देतात नाही का? अगदी बरोबर. आणि हेथेच या ग्रंथाची ताकद आहे. ते फक्त विधान करत नाहीत, ते पुरावे देतात. कोणते पुरावे देतात ते? ते म्हणतात की ज्यांचे नायक एकमेकांचे शत्रू आहेत, ज्यांच्या इतिहासातील विजयाच्या आणि पराभवाच्या आठवणी वेगवेगळ्या आहेत, ज्यांच्या सामाजिक रूढी, कायदे आणि आकांक्षा भिन्न आहेत, ते केवळ एकाच भूमीवर राहतात म्हणून एक राष्ट्र म्हणून भावनिक ऐक्य कसं साधू शकतील? बरोबर. एका समाजासाठी जो नायक आहे तो दुसऱ्यासाठी खलनायक असू शकतो. एकाचा सण दुसऱ्यासाठी दुःखाचा दिवस असू शकतो. ही तर खूप खोलवरची दरी आहे. हो, ही केवळ राजकीय अडचण नाही, तर ही एक खोलवर रुजलेली मानसिक दरी आहे, असं त्यांचं स्पष्ट निदान होतं. म्हणजे ते असं म्हणत होते की काँग्रेस ज्या एक राष्ट्र संकल्पनेवर अखंड भारताची इमारत उभी करू पाहत होती, तो पायाच मुळात कमकवत आहे. तंतोतंत. आधी तो पाया मजबूत करण्याची गरज आहे. हो, त्यांच्या मते ही सामाजिक दरी मान्य न करणं म्हणजे वाळूत डोकं खुपसण्यासारखं आहे. जोपर्यंत आपण हे वास्तव स्वीकारत नाही की इथे दोन भिन्न समाज आहेत ज्यांच्यात एकत्वाची भावना नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या मागणीच्या मुळाशी पोहोचताच येणार नाही. म्हणजे ते मागणीचं समर्थन करत नव्हते? नाही, ते मुस्लिम लीगच्या मागणीचं समर्थन करत नव्हते, तर त्या मागणीमागे असलेल्या सामाजिक वास्तवाला उघड करत होते. बरं, मग हे झालं रोगाचं निदान. पण एक चांगला डॉक्टर फक्त निदान करून थांबत नाही, तो उपचारांचे पर्यायही देतो. हो. तर बाबासाहेबांनी या ग्रंथात पुढे काय मांडलं आहे? इथेच या ग्रंथाचा दुसरा आणि तितकाच महत्वाचा भाग सुरू होतो. निदान केल्यानंतर ते शस्त्रक्रियेच्या पर्यायावर येतात, म्हणजेच फाळणी. आणि इथेही त्यांची भूमिका निष्पक्षपाती आहे का? कमालीची निष्पक्षपाती आणि तपशीलवार आहे. ते फाळणीचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू अत्यंत थंड डोक्याने मांडतात. म्हणजे ते केवळ समस्येचं विश्लेषण करून थांबत नाहीत, तर त्यावरील संभाव्य उपाय आणि त्याचे परिणाम काय असू शकतील याचाही एक विस्तृत आराखडा मांडतात. हो, आणि तो आराखडा कमालीचा तपशीलवार आहे. ते हवेत गप्पा मारत नाहीत. उदाहरणार्थ सीमा निश्चितीबद्दल बोलताना ते फक्त नकाशावर एक रेषा ओढण्याबद्दल नाही बोलत. मग ते बंगाल आणि पंजाबमधल्या जिल्ह्याजिल्ह्यांतील मुस्लिम आणि गैरमुस्लिम लोकसंख्येची आकडेवारी देतात. ते आकडेवारीनिशी हे दाखवून देतात की तुम्ही कोणतीही सीमारेषा काढली तरी दोन्ही बाजूंना लक्षणीय संख्येने अल्पसंख्याक राहणारच. हां, मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण फाळणी हाच सर्व समस्यांवरचा अंतिम तोडगा आहे असं मानलं जात होतं. पण बाबासाहेब दाखवून देतात की तसं नाहीये. ते विचारतात, ठीक आहे, तुम्ही फाळणी करणार, मग जे हिंदू पाकिस्तानात राहतील आणि जे मुस्लिम भारतात राहतील त्यांच्या हक्कांचं काय? त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार? बरोबर. मग ते अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदी काय असाव्यात, किंवा दोन्ही देशांमधील लोकसंख्येच्या हस्तांतरणाची प्रक्रिया कशी असावी, याचा एक व्यावहारिक आराखडा मांडतात. हे वाचताना जाणवतं की ते एका भावनिक प्रश्नाला किती थंड डोक्याने आणि डेटा आधारित पद्धतीने हाताळत होते. हो, याशिवाय इतरही अनेक व्यावहारिक मुद्दे आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक व्यार्यतेचा म्हणजे फायनान्शियल वायबिलिटीचा प्रश्न विचारला. म्हणजे नवीन देशाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल का? हो, पुरेसा महसूल मिळेल का? देशाच्या संरक्षणासाठी लागणारा खर्च ते उभा करू शकतील का? भारताच्या एकूण महसुलात मुस्लिम बहुसंख्य प्रांतांचा वाटा किती आहे आणि त्यांच्यावर होणारा खर्च किती आहे याची आकडेवारी ते देतात. सैन्याच्या विभागणीचा प्रश्न, नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपाचा मुद्दा. अगदी. थोडक्यात एक राष्ट्र चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विचार केला होता. म्हणजे एक प्रकारे ते काँग्रेसला म्हणत होते की अखंड भारत म्हणणं सोपं आहे, पण या सामाजिक दरीचं काय करणार? हो. आणि मुस्लिम लीगला म्हणत होते की पाकिस्तानची मागणी करणं सोपं आहे, पण देश चालवण्याच्या या व्यावहारिक अडचणी कशा सोडवणार? अगदी अचूक. म्हणूनच ही भूमिका दोन्ही बाजूंसाठी एक बॉम्बगोळा टाकण्यासारखी होती. काँग्रेससाठी तर नक्कीच. हो, काँग्रेससाठी जे अखंड भारताच्या भावनिक आणि राजकीय संकल्पनेवर उभे होते, त्यांच्यासाठी भारत एक राष्ट्र नव्हता हे विधान म्हणजे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेवरच प्रश्नचिन्ह होतं. ते त्यांच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या लढ्याच्या पायालाच सुरंग लावण्यासारखं होतं. बरोबर. आणि मुस्लिम लीगलाही ते पूर्णपणे सोयीचं नव्हतं. ते का? कारण बाबासाहेब त्यांची मागणी केवळ मान्य करत नव्हते, तर तिचं अत्यंत कठोर आणि निष्पक्षपातीपणे विश्लेषण करत होते. ते त्यांच्या मागणीतल्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवत होते. त्यांच्या भावनिक मागणीला वास्तवाच्या कठोर कसोटीवर घासून पाहत होते. हो, त्यामुळे ते दोन्ही बाजूंच्या विलन लिस्टमध्ये आले. कारण सत्य सांगणारा माणूस
हा दोन्ही बाजूंच्या सोयीस्कर राजकारणाला अडचणीचा ठरतो. तर या सगळ्या विश्लेषणातून बाबासाहेब स्वतः कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात? ते फाळणीच्या बाजूने होते की विरोधात? हाच या ग्रंथातील सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि याचं साधं सोपं हो किंवा नाही असं उत्तर नाही. म्हणजे बाबासाहेब स्वतःचा निर्णय देत नाहीत. ते एका न्यायाधीशाप्रमाणे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, सर्व पुरावे आणि संभाव्य परिणाम वाचकांसमोर ठेवतात. ते वाचकांवर सोडतात? हो. ते म्हणतात, मी तुम्हाला सर्व तथ्य आणि शक्यता दिल्या आहेत, आता निर्णय तुम्ही घ्या. त्यांचा उद्देश उत्तर देणं नव्हता, तर लोकांना विचार करायला लावणं होता. मग त्यांच्या लेखनाचा मूळ उद्देश काय होता? त्यांचा मूळ उद्देश हा भारताचं भवितव्य सुरक्षित करणं हा होता. त्यांच्या मते एका तकलादू किंवा वरवरच्या एकटेवर आधारलेलं राष्ट्र भविष्यात अधिक मोठ्या आणि रक्ताच्या संघर्षानं जन्म देईल. म्हणजे जर दोन समाजांना एकत्र राहायचं नसेल तर त्यांना जबरदस्तीने एकत्र डांबून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. हो. त्यातून एक सतत धुमसणारं सिव्हिल वॉर म्हणजेच गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याऐवजी कठू वास्तवाला सामोरं जाऊन त्यावर एक व्यावहारिक आणि टिकाऊ तोडगा काढणं अधिक श्रेयस्कर आहे. त्यांची संपूर्ण विचार प्रक्रिया ही आदर्शवादापेक्षा वास्तववादावर आधारलेली आहे असं म्हणता येईल. नक्कीच. आणि जर फाळणी टाळायचीच असेल तर त्यासाठी त्यांनी काही मार्ग सुचवला होता का? हो, त्यांनी तोही पर्याय दिला होता. ते म्हणतात की जर भारताला अखंड ठेवायचं असेल तर बहुसंख्यक हिंदूंना हे मान्य करावं लागेल की हा देश केवळ त्यांचा नाही. त्यांना मुस्लिमांना केवळ अल्पसंख्यक म्हणून न वागवता एका समान भागीदाराचा दर्जा द्यावा लागेल. हो. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची केवळ कायद्याच्या पुस्तकात नाही तर मनापासून हमी द्यावी लागेल. थोडक्यात ज्या आपणपणाच्या भावनेची कमतरता होती ती जाणीवपूर्वक निर्माण करावी लागेल. अगदी. पण हे करण्यासाठी दोन्ही समाज तयार आहेत का, हा मूळ प्रश्न होता. म्हणूनच हा ग्रंथ आजही इतका महत्वाचा आणि प्रासंगिक वाटतो. तो अशा काळात लिहिला गेला जेव्हा सत्य ऐकण्याची किंवा ते स्वीकारण्याची समाजाची तयारी फारच कमी होती. बरोबर. प्रत्येक जण आपापल्या सोयीच्या सत्याला कवटाळून बसला होता. अशा वातावरणात दोन्ही बाजूंना आरसा दाखवण्याचं धाडस बाबासाहेबांनी केलं. हो. हा ग्रंथ आपल्याला शिकवतो की राष्ट्रासारख्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संकल्पनांकडे पाहताना केवळ भावना आणि घोषणा पुरेशा नसतात. त्यासाठी इतिहासाचं भान, वर्तमानाचं अचूक विश्लेषण आणि भविष्याचा वेध घेणारी बौद्धिक दृष्टी लागते. अगदी. राष्ट्राची उभारणी ही केवळ भावनिक आवाहनांवर होत नाही, तर ती नागरिकांच्या हक्कांची आणि सुरक्षेची घटनात्मक हमी देऊन करावी लागते. बाबासाहेबांनी या ग्रंथातून हाच सर्वात मोठा धडा दिला आहे. त्यांनी दाखवून दिलं की अप्रिय सत्यांना सामोरं गेल्याशिवाय खऱ्या अर्थाने मजबूत आणि न्यायपूर्ण समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. हो. ज्या गोष्टींवर बोलायला नको वाटतं त्याच गोष्टींवर बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बरोबर. आणि म्हणून हा ग्रंथ केवळ फाळणीचा अभ्यास राहत नाही, तर तो राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रीयत्व कसं तयार होतं आणि एका बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक समाजाने एकत्र राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते यावरचं एक कालातीत चिंतन बनतो. या संपूर्ण विवेचनाच्या अंती एक प्रश्न मनात घर करून राहतो. तोच प्रश्न आजच्या श्रोत्यांपुढे ठेवून आपण थांबूया. नक्कीच. एखाद्या राष्ट्राची भावनिक संकल्पना आणि त्याचे बौद्धिक वास्तव यांच्यात जेव्हा अंतर निर्माण होते तेव्हा त्या राष्ट्राचं भवितव्य कशाच्या आधारावर घडवले पाहिजे, भावनेच्या की सत्याच्या? थॉट्स ऑन पाकिस्तान. डॉक्टर आंबेडकरांच्या या पुस्तकाचं नाव ऐकल्यावर अनेकांना वाटतं की हे फक्त फाळणीबद्दलचं, इतिहासातल्या राजकारणाबद्दलचं पुस्तक असेल. हो, ही एक सामान्य समजूत आहे. पण आम्ही जेव्हा आमच्या श्रोत्यासाठी आलेल्या स्रोतांचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की हे पुस्तक केवळ इतिहासाबद्दल नाहीये. मुळीच नाही. तर ते काही मूलभूत आणि आजही तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नांना भिडतं. राष्ट्र म्हणजे काय, लोकशाही यशस्वी होण्यासाठी काय लागतं, अगदी. याच वैचारिक वादळाचा अनुभव घेण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. हे पुस्तक म्हणजे केवळ फाळणीच्या बाजूने किंवा विरोधात केलेला युक्तिवाद नाही. आंबेडकर इथे एका राजकीय सर्जनची भूमिका घेतात. ते राष्ट्र आणि लोकशाही या दोन संकल्पनांची भारतीय संदर्भात जणू काही शस्त्रक्रियाच करत आहेत. शस्त्रक्रिया, छान शब्द आहे. हो. त्यांचा उद्देश भौगोलिक सीमांची आखणी करण्यापेक्षा वैचारिक स्पष्टता मिळवणं हा जास्त होता. ते काय झालं यापेक्षा ते का झालं याच्या मुळाशी जात होते. चला तर मग याच मुळाशी जाऊया. पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न जो या पुस्तकातून समोर येतो
तो म्हणजे राष्ट्र म्हणजे नेमकं काय. आपल्या शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात नकाशावरच्या रेषा असतात, इतिहासाच्या पुस्तकात राजा महाराजांच्या कथा असतात, पण आंबेडकर या सगळ्याच्या पलीकडे जातात. खूप पलीकडे. त्यांच्यासाठी राष्ट्र म्हणजे सामूहिक मानसिकता. ही कल्पनाच किती वेगळी आहे. म्हणजे राष्ट्र ही दगडामातीची गोष्ट नाही, तर ती माणसांच्या मनात वसणारी एक भावना आहे. आणि इथेच या चर्चेतला खरा सखोल विचार सुरू होतो. ही सामूहिक मानसिकता म्हणजे नक्की काय हे स्पष्ट करण्यासाठी आंबेडकर अर्नेस्ट रेना नावाच्या एका फ्रेंच विचारवंताचा आधार घेतात. अच्छा, अर्नेस्ट रेना. हो. रेनाच्या मते राष्ट्र म्हणजे दररोज घेतला जाणारा निर्णय, म्हणजे एक प्रकारे अ डेली प्लबिसाइट. दररोज घेतला जाणारा निर्णय हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण याचा अर्थ काय? ही एक अतिशय सुंदर कल्पना आहे. याचा अर्थ राष्ट्र ही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली एखादी जमीन किंवा मालमत्ता नाहीये, तर ती एक सतत सक्रियपणे करावी लागणारी निवड आहे. जणू प्रत्येक सकाळी उठून त्या राष्ट्राचे नागरिक नकळतपणे ठरवत असतात की हो, आम्हाला आजही एकत्र राहायचे आहे. पण थांबा, ही दररोजची निवडवाली कल्पना ऐकायला आदर्श वाटते, पण ती थोडी अव्यवहार्य नाही का? म्हणजे आपण रोज सकाळी उठून देशाबद्दल असा काही निर्णय घेत नाही. बरोबर. आपलं नागरिकत्व तर जन्मानेच ठरतं. मग या दररोजच्या निर्णयाचा नक्की अर्थ काय घ्यायचा? खूप चांगला प्रश्न आहे. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. हा दररोजचा निर्णय म्हणजे काही मतदान नाही. अच्छा. याचा अर्थ आहे एकत्र राहण्याची एक सुप्त पण सातत्यपूर्ण इच्छा. ही एक प्रकारची सामाजिक बांधिलकी आहे. सामाजिक बांधिलकी. हो. जोपर्यंत दोन समाजांमध्ये, दोन गटांमध्ये एकमेकांसोबत राहण्याची, सुखदुःख वाटून घेण्याची इच्छा जिवंत आहे, तोपर्यंतच ते राष्ट्र एकसंध राहू शकतं. आणि ज्या दिवशी ही इच्छा संपते, त्या दिवसापासून राष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात होते. अच्छा, म्हणजे ही एक भावनिक आणि मानसिक पातळीवरची गोष्ट आहे. आणि याच व्याख्येच्या आधारावर आंबेडकर त्या काळातला एक थेट आणि भेदक प्रश्न विचारतात. हो, तोच कळीचा मुद्दा आहे. ते विचारतात, हिंदू आणि मुस्लिम समाज खरंच एकत्र राहण्याचा हा दररोजचा निर्णय घेतायत का? या एका प्रश्नाने ते त्या अमूर्त संकल्पनेला थेट जमिनीवरच्या वास्तवाशी जोडतात. अगदी. आणि यालाच जोडून ते सामायिक स्मृती म्हणजे शेअर्ड मेमरीज या संकल्पनेबद्दल बोलतात. सामायिक स्मृती कोणत्याही कुटुंबाला किंवा समाजाला काय एकत्र बांधून ठेवतं, तर त्यांच्या सुखदुःखाच्या, संघर्षाच्या समान आठवणी. राष्ट्राचाही तसंच आहे. बरोबर. पण इथे आंबेडकर एक गंभीर मुद्दा मांडतात. ते म्हणतात, जर दोन समाजांच्या एकाच ऐतिहासिक घटनेबद्दलच्या आठवणी, त्यांचे नायक आणि खलनायक पूर्णपणे भिन्न असतील तर काय होईल? हे तर खूपच अवघड आहे. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातल्या एका धड्यावरूनही दोन समाजांमध्ये फूट पडू शकते. हो, पडतेच. उदाहरणार्थ, एका समाजासाठी जो स्वातंत्र्य सैनिक आहे तो दुसऱ्या समाजासाठी फुटीरतावादी असू शकतो. बरोबर. एकाचा विजयाचा दिवस, दुसऱ्याचा पराभवाचा. अशा परिस्थितीत सामायिक स्मृती तयारच कशी होणार? मग राष्ट्राचा पाया कसा मजबूत होणार? हीच ती वैचारिक गुंतागुंत आहे. आंबेडकर म्हणतात की जर तुमचा भूतकाळच सामायिक नसेल, जर तुम्ही भूतकाळाकडे पाहतानाच एकमेकांच्या विरोधात उभे असाल, तर भविष्य एकत्र कसं घडवणार? अगदी. तुम्ही भविष्यासाठी एकत्र येण्याची अपेक्षा कशी करू शकता? राष्ट्र हे केवळ भविष्यातील स्वप्नांवर नाही, तर भूतकाळाच्या समान अर्थांवरही उभं असतं. अनर्थच हरवतो तेव्हा एकत्र राहण्याची इच्छा कमकुवत होऊ लागते. हे आपल्याला सांगतं की राष्ट्र ही एक नैसर्गिक किंवा आपोआप टिकणारी गोष्ट नाही. ती जाणीवपूर्वक, कष्टपूर्वक आणि सातत्याने करावी लागणारी एक निर्मिती आहे. आणि राष्ट्राची ही कल्पना इतकी नाजूक असेल, जिथे भूतकाळावरून एवढे मतभेद असू शकतात, तर लोकशाहीसारखी व्यवस्था ती कशी सांभाळते? हा पुढचा महत्वाचा टप्पा आहे. कारण साधारणपणे आपण लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य असेच समजतो. ज्या बाजूला जास्त मतं त्यांचं सरकार, त्यांचे निर्णय. पण इथेच आंबेडकर एका मोठ्या धोक्याबद्दल बोलतात, नाही का? हो. आणि हा या पुस्तकातला दुसरा अत्यंत महत्वाचा विचार आहे. आंबेडकर स्पष्ट इशारा देतात की लोकशाही म्हणजे केवळ मतांची आकडेमोड नाही. जर बहुसंख्यक समाज केवळ मतांच्या जोरावर आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपली मूल्य अल्पसंख्याकांवर लादत असेल, तर तीच लोकशाही त्या अल्पसंख्याकांसाठी तुरुंग बनते. थांबा, लोकशाहीला तुरुंग म्हणणं हे खूपच टोकाचं नाही का वाटतं? वाटू शकतं. आपण तर लोकशाहीला स्वातंत्र्याचं प्रतीक मानतो,
जिथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो, मग आंबेडकर तिच्यासाठी इतका कठोर शब्द का वापरत असतील? कारण ते लोकशाहीच्या बाह्य स्वरूपापेक्षा तिच्या आत्म्याकडे पाहत होते. तुरुंग काय करतो? तो स्वातंत्र्य हिरावून घेतो, बंधनं घालतो. अगदी. आंबेडकरांच्या मते जेव्हा बहुसंख्यक समाज आमचीच संस्कृती श्रेष्ठ आणि आमचीच जीवन पद्धती देशाची पद्धत असं मानून राज्यशक्तीचा वापर करू लागतो, तेव्हा अल्पसंख्यक गटांना सांस्कृतिक आणि मानसिकदृष्ट्या गुदमरल्यासारखं वाटू लागतं. अच्छा. त्यांना त्यांची ओळख, त्यांची भाषा, त्यांची जीवनशैली टिकवणं अवघड होऊन बसतं. कायदेशीरित्या ते स्वतंत्र असतील, पण अनुभवाच्या पातळीवर ते एका अदृश्य तुरुंगातच जगत असतात. म्हणजे हा मुद्दा बहुमताच्या राज्याबद्दल नाही, तर बहुमताच्या दडपशाहीबद्दल आहे. म्हणजे यालाच बहुसंख्यकवाद म्हणतात. आणि स्रोत तर या बहुसंख्यकवादाला लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असं म्हणतात. हो. पण सर्वात मोठा शत्रू हे जरा जास्त वाटत नाही का? म्हणजे हुकुमशाही किंवा लष्करशाही तर लोकशाहीला थेट संपवते. बरोबर. मग तिच्यापेक्षा मोठा शत्रू बहुसंख्याकवाद कसा असू शकतो? कारण तो लोकशाहीचा मुखवटा घालून येतो. मुखवटा घालून येतो. हो. हुकुमशाही उघडपणे लोकशाही नाकारते, ती तुमचा शत्रू आहे हे तुम्हाला माहीत असतं. पण बहुसंख्याकवाद लोकशाहीच्याच नियमांचा, निवडणुकांचा, संसदेचा वापर करून लोकशाहीचा आत्म्याला मारतो. अच्छा. लोकशाहीचा मूळ उद्देश काय आहे? तर प्रत्येक व्यक्तीचा आणि विशेषतः अल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करणं. हो. बहुसंख्याकवाद याच व्यवस्थेचा वापर करून ते हक्क काढून घेतो. हे एका विषासारखं आहे जे अमृताच्या पात्रातून दिलं जातं. वाह. तो बाहेरून हल्ला करत नाही, तो व्यवस्थेला आतून पोखरतो. म्हणूनच तो सर्वात कपटी आणि धोकादायक शत्रू आहे. याचा अर्थ खरी लोकशाही केवळ संख्याबळावर नाही, तर न्यायाच्या आणि समानतेच्या तत्वावर टिकते. अगदी बरोबर. जिथे अल्पसंख्याकांना केवळ सहन केलं जात नाही, तर त्यांच्या हक्कांचा सन्मान केला जातो आणि त्यांना विकासात समान भागीदार मानलं जातं, तीच खरी लोकशाही. हीच आंबेडकरांच्या विचारातील लोकशाहीच्या परिपक्वतेची कसोटी आहे. आणि ते हेही स्पष्ट करतात की बहुसंख्य आणि अल्पसंख्य हे केवळ धार्मिक किंवा जातीय नसतात, ते भाषिक, वैचारिक किंवा सांस्कृतिकही असू शकतात. हो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा धोका कोणत्याही समाजात, कोणत्याही काळात अस्तित्वात असू शकतो. लोकशाहीला सतत जागृत आणि सजग राहावं लागते, ते याच धोक्यामुळे. म्हणजे जर बहुसंख्यकवादाने अल्पसंख्याकांना इतकं असुरक्षित वाटायला लावलं, तर त्यातून काय घडतं? हाच पुढचा तर्कशुद्ध प्रश्न आहे. मला वाटतं पाकिस्तानच्या मागणीचा मुद्दा याच असुरक्षिततेतून पुढे येतो. बरोबर. अगदी. आपण आता या चर्चेच्या तिसऱ्या आणि सर्वात थेट मुद्द्याकडे येतोय. हो. आणि इथेही आंबेडकर एक असा दृष्टिकोन देतात जो संपूर्ण विचार प्रक्रियेलाच बदलून टाकतो. तो कोणता? आपले स्रोत एक प्रश्न विचारतात. पाकिस्तानची मागणी हा एक उपाय होता की एका रोगाचं लक्षण? उपाय के लक्षण हा फरक खूप महत्वाचा आहे. खूपच. आपण सहसा पाकिस्तानच्या निर्मितीकडे फाळणीच्या समस्येवरचा एक राजकीय उपाय म्हणून पाहतो, पण त्याला लक्षण म्हटल्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. बरोबर. इथे आंबेडकरांचं विश्लेषण एखाद्या डॉक्टरसारखं आहे. जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरकडे ताप घेऊन जातो, तेव्हा चांगला डॉक्टर केवळ तापावर औषध देत नाही, तो कारण शोधतो. हो, तो ताप येण्यामागचं कारण शोधतो. कारण ताप हा आजार नाही, ते आजाराचं लक्षण आहे. बरोबर. त्याचप्रमाणे आंबेडकर म्हणतात की पाकिस्तानची मागणी ही काही एका रात्रीत सुचलेली राजकीय कल्पना नव्हती. ती अनेक वर्षांपासून साचत गेलेल्या भीती, असुरक्षितता आणि अविश्वासाचा स्फोट होता. हे भारतीय समाज शरीरात खोलवर रुजलेल्या एका रोगाचे बाह्य लक्षण होते. म्हणजे आपण नेहमी पाकिस्तान का बनला यावर चर्चा करतो, पण आंबेडकरांचा प्रश्न आहे, पाकिस्तानची मागणी करण्याची वेळच का आली? अगदी. यामुळे संपूर्ण चर्चेची दिशाच बदलते. आपलं लक्ष काय झालं यावरून ते का झालं यावर येतं. हो. आपण केवळ फाळणीच्या निर्णयावर चर्चा करण्याऐवजी त्या निर्णयापर्यंत पोचायला लावणाऱ्या सामाजिक प्रक्रियेचा विचार करू लागतो. अगदी. यामुळे आपल्याला राजकीय परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सामाजिक रचनेतील मूळ कारणांचा शोध घेण्यास भाग पाडले जाते. आणि इथेच आंबेडकर एक अत्यंत मूलभूत प्रश्न आपल्यासमोर ठेवतात. जर तुम्ही फक्त लक्षणांवर उपचार केला आणि मूळ रोगाकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं? रोग तसाच राहतो. तो बरा होतो का? नाही. तो दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने, कोणत्या तरी नवीन रूपात पुन्हा डोकं वर काढतो. म्हणजे फाळणी हा त्या रोगावरचा इलाज नव्हता, तर फक्त एक शस्त्रक्रिया होती ज्याने एक भाग वेगळा केला.
पण शरीरातला मूळ संसर्ग तसाच राहिला. या दृष्टिकोनातून पाहिल्यावर इतिहासाकडे पाहण्याची नजरच बदलून जाते. हो, फाळणी झाली, पण ज्या भीती आणि अविश्वासातून ती मागणी जन्माला आली, त्या भीतीचं आणि अविश्वासाचं काय झालं? चांगला प्रश्न आहे. ते संपले की त्यांनी नवीन रूप धारण केलं. आंबेडकरांचं विश्लेषण आपल्याला या अस्वस्थ करणाऱ्या पण महत्वाच्या प्रश्नांना सामोरं जायला भाग पाडतं. ते आपल्याला सांगतात की जोपर्यंत तुम्ही रोगाच्या मुळावर उपचार करत नाही, तोपर्यंत केवळ लक्षणं दाबून काही साध्य होणार नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण आंबेडकरांची राष्ट्राची व्याख्या पाहिली, जी मनावर आधारलेली आहे. मग आपण पाहिलं की लोकशाही व्यवस्थेतच बहुसंख्याकवादाचा धोका कसा लपलेला असतो. बरोबर. आणि शेवटी या धोकामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेचं एक भयानक लक्षण म्हणून पाकिस्तानच्या मागणीकडे कसं पाहता येईल हे समजून घेतलं. हो, हे केवळ ऐतिहासिक मुद्दे नाहीत, तर आजच्या समाजाकडे आणि स्वतःकडे पाहण्याची ही एक वैचारिक चौकट आहे. अगदी. या चर्चेतील मुख्य मुद्दे जर थोडक्यात सांगायचे झाले तर पहिलं, राष्ट्र ही एक दररोज करायची निवड आहे. ती केवळ वारसाने मिळत नाही. राईट. दुसरं, लोकशाही बहुमताच्या राज्यापेक्षा खूप मोठी संकल्पना आहे. तिचा आत्मा अल्पसंख्याकांच्या संरक्षणात आणि सन्मानात आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक संघर्षाच्या केवळ वरवरच्या लक्षणांवर नव्हे, तर त्यामागील मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कारण वरवरची मलमपट्टी करून खोलवरच्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत. ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो. आंबेडकरांनी सांगितलेली राष्ट्राची व्याख्या, जी दररोज घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर आणि एकत्र राहण्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. हो, ती जबाबदारी आजच्या काळात आपल्या समाजात आपण एक नागरिक म्हणून किती गांभीर्याने पार पाडतो आहोत. आज आपण एका अशा पुस्तकात डोकावणार आहोत, जे वाचल्यावर शांत झोप लागणं थोडं कठीण आहे. खरंय. हे पुस्तक म्हणजे केवळ काही पानांचा संग्रह नाही, तर जणू काही एका राष्ट्राच्या आत्मविश्वासावर ठेवलेली एक मोठी भिंग आहे. आपण बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाबद्दल. बरोबर. या स्रोतांच्या आधारे आपण बाबासाहेबांच्या विचार प्रक्रियेचा माग गाडणार आहोत. म्हणजे फाळणीच्या प्रश्नाकडे ते कसे पाहतात, कोणत्या तर्कांच्या पायऱ्या चढतात आणि शेवटी आपल्याला कुठे आणून सोडतात. अगदी कोणत्या एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतात, हेच आज आपण पाहणार आहोत. तर बाबासाहेब या विश्लेषणाची सुरुवात करतात मुस्लिम लीगच्या पाकिस्तानच्या ठरावाने. आणि इथेच म्हणजे पहिल्याच टप्प्यावर त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला धक्का देते. कशी? त्या काळात बहुतेक नेत्यांची प्रतिक्रिया काय होती? एकतर त्या ठरावाला थेट देशद्रोही ठरवणे, बरोबर. पण बाबासाहेब या दोन्ही गोष्टी करत नाहीत. ते टीका करण्याऐवजी किंवा तो ठराव सरसकट नाकारण्याऐवजी एक अनपेक्षित गोष्ट करतात. कोणती? ते मुस्लिम लीगची बाजू अत्यंत प्रामाणिकपणे आणि ताकदीने मांडतात. जणू काय ते स्वतःच त्यांचे वकील आहेत. हेच मुळात खूप वेगळं आहे. म्हणजे आधी शत्रूच्या गोठात जाऊन त्याचा युक्तिवाद समजून घ्यायचा. अगदी तसंच. ते मुस्लिम समाजाला वाटणारी भीती शब्दांत उतरवतात. त्यांना असं वाटत होतं की स्वतंत्र भारतात राजकीय सत्ता ही अटळपणे बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाकडेच जाईल. ही एक भीती होती. ही साधी भीती नव्हती. ही एक राजकीय खात्री होती की एकदा का ब्रिटिश गेले की सत्तेचं हस्तांतरण बहुसंख्यकांच्या हातात होणार आणि मग मुस्लिम समाज कायमचा दुय्यम नागरिक म्हणून राहील. अगदी. ही केवळ राजकीय भीती नव्हती, तर आपल्या संस्कृतीच्या, आपल्या अस्तित्वाच्या चिंतेचा तो एक हुंकार होता. आणि विशेष म्हणजे बाबासाहेब ही भीती हसण्यावाली घालवत नाहीत नाही किंवा तिला कमी लेखत नाहीत. आजच्या काळात अनेकदा असं होतं की समोरच्याची भीती आपल्याला पटली नाही की आपण ती निराधार ठरवून मोकळ्या होतो. बरोबर. पण बाबासाहेब तसं करत नाहीत. ते तिला एक वैचारिक बैठक देतात. हो, आणि इथे बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा इन्साईट हा आहे की ते मुस्लिम लीगच्या भीतीला समस्या म्हणून बघत नाहीत, तर राजकीय वास्तवाचं लक्षण म्हणून बघतात. त्यांच्या मते ही भीती म्हणजे बहुसंख्यकशाहीच्या राजकारणाचा एक नैसर्गिक आणि तर्कशुद्ध परिणाम होता. अच्छा. ते इतिहासातील दाखले देऊन सांगतात की हे जगभर घडलं आहे आणि घडत राहतं. जिथे जिथे एक समाज संख्येने बहुसंख्य असतो, तिथे तो कळत नकळत संविधान, कायदे, शिक्षण, सगळी व्यवस्थाच, हो, एकूणच सामाजिक व्यवस्था आपल्या बाजूने कशी वळवून घेतो हे ते स्पष्ट करतात. याचे काही ठोस उदाहरणं ते देतात का? म्हणजे हे फक्त एक सैद्धांतिक विधान नाहीये. नक्कीच. ते सांगतात की बहुसंख्यकांना असं वाटू शकतं की ते जे करत आहेत तेच राष्ट्रीय आहे, तेच सर्व मान्य आहे. उदाहरणार्थ, कोणत्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असावी. बरोबर.
अभ्यासक्रमात कोणता इतिहास शिकवावा, कोणत्या भाषेला अधिक महत्त्व द्यावे, हे सगळे निर्णय शेवटी बहुमतानेच होणार. अगदी. पण जेव्हा समाज विभागलेला असतो तेव्हा बहुमताचे निर्णय हे बहुसंख्याकांचे निर्णय ठरतात. आणि अल्पसंख्याकांच्या नजरेतून पाहिलं तर ते त्यांच्या संस्कृतीवर आणि अस्तित्वावरचं आक्रमण असतं. त्यामुळे मुस्लिम समाजाची भीती भावनिक नाही, तर तिला एक ऐतिहासिक आणि जागतिक आधार आहे, हे ते सुरुवातीलाच स्पष्ट करतात. म्हणजे या भीतीला राजकीय दृष्ट्या गांभीर्याने घेतलं पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. हो, म्हणजे एकदा का बाबासाहेबांनी अल्पसंख्याकांच्या भीतीला एक वैचारिक बैठक दिली की मग ते त्याच कठोर तर्काचा वापर बहुसंख्याकांच्या दाव्याची चिकित्सा करण्यासाठी करतात. अगदी. अखंड भारत आणि हिंदू राष्ट्र या तेव्हाच्या सर्वात प्रभावी कल्पना होत्या आणि बाबासाहेबांनी थेट त्या कल्पनेच्या मुळावरच घाव घातला. हो, त्यांची चिकित्सा अत्यंत तर्कशुद्ध आहे. भारत एक राष्ट्र आहे हा जो दावा त्या काळात केला जात होता तो भावनिक आहे, ऐतिहासिक नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. ते एक मूलभूत प्रश्न विचारतात. हो, की राष्ट्र म्हणजे नक्की काय, त्याची व्याख्या काय. केवळ एका भौगोलिक हद्दीत काही कोटी लोकांनी एकत्र राहिल्याने राष्ट्र निर्माण होत नाही. त्यांच्या मते राष्ट्रासाठी एक समानत्वाची भावना लागते, एक आपलेपणाची भावना. आणि ही आपलेपणाची भावना येते कुठून? बाबासाहेबांच्या मते ही भावना येते एक समान इतिहासातून, एक समान सामाजिक स्मृतीतून. सामाजिक स्मृती. हो, इथे त्यांनी वापरलेली कल्पना खूप सुंदर आहे. कल्पना करा की एका कुटुंबाचा एक फॅमिली अल्बम असतो. अच्छा. ज्यात सगळ्यांच्या सुखदुःखाच्या आठवणी, सण समारंभ, चांगले वाईट प्रसंग एकत्र जपलेले असतात. तो अल्बम पाहताना त्या कुटुंबात एक आपलेपणाची भावना येते. बरोबर. आणि अनेकदा एकमेकांच्या विरुद्ध जाणारी अल्बम्स होती. वा, हे खूपच प्रभावी उदाहरण आहे. म्हणजे एकाच घटनेकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन. नेमका तोच मुद्दा. ते म्हणतात की जे एका समाजासाठी नायक आहेत ते दुसऱ्या समाजासाठी खलनायक असू शकतात. हो. जे एकासाठी गौरवाचे क्षण आहेत ते दुसऱ्यासाठी पराभवाच्या आणि अपमानाच्या जखमा असू शकतात. सामाजिक स्मृती वेगळ्या आहेत, सण उत्सव वेगळे आहेत, दुःख आणि आनंदाचे क्षणही वेगळे आहेत. जेव्हा समाज अशा वेगवेगळ्या परस्पर विरोधी स्मृती घेऊन जगतो तेव्हा त्यांच्यात आपण एक कुटुंब आहोत ही भावना कशी निर्माण होणार? त्यांचा थेट सवाल होता. अगदी. ते म्हणतात आपण एक देश नक्कीच होतो, पण आपण एक राष्ट्र कधीच नव्हतो. पण एक मिनिट थांबा. बाबासाहेब ज्या ऐतिहासिक संघर्षांबद्दल बोलत आहेत त्यावर कोणी असा युक्तिवाद करू शकतं की तो तर भूतकाळ होता. बरोबर. एका नव्या स्वतंत्र भारतामध्ये त्या जुन्या जखमा भरून काढता आल्या नसत्या का? त्यांचा दृष्टिकोन थोडा जास्त निराशावादी नव्हता का? खूप चांगला प्रश्न आहे आणि बाबासाहेब यावरही बोलतात. त्यांचा मुद्दा हा नाही की जखमा भरल्या जाऊ शकत नाहीत. मग काय? त्यांचा मुद्दा हा आहे की जखमा आहेत हे आधी मान्य करावं लागेल. अच्छा. आपण सगळे एक आहोत असं म्हणत त्या जखमांवर पांघरून घालता येणार नाही. ते म्हणतात की ऐक्य हे गृहीत धरता येत नाही, ते जाणीवपूर्वक निर्माण करावं लागतं. आणि ते निर्माण करण्यासाठी आधी मतभेद काय आहेत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागतं. केवळ भावनिक घोषणा देऊन राष्ट्र निर्माण होत नाही, तर त्यासाठी राजकीय आणि घटनात्मक तडजोडी कराव्या लागतात, हेच त्यांना सांगायचं होतं. तर मग त्या तडजोडी काय असू शकतील? म्हणजे इतकी कठोर चिकित्सा केल्यानंतर ते काही पर्यायी मार्ग सुचवतात का? हो. की फक्त समस्येवरच बोट ठेवतात आणि तिथेच थांबतात? नाही, मुळीच नाही. हेच तर त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. ते केवळ समस्या सांगून थांबत नाहीत. ते अत्यंत प्रामाणिकपणे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश फाळणी व्हावी हा नाही, तर फाळणी टाळण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेणे हा आहे. आणि त्यासाठी ते काय सुचवतात? यावरचा एक उपाय म्हणून ते संघराज्य मॉडेल सुचवतात. संघराज्य मॉडेल याचा सोप्या भाषेत अर्थ काय होतो? याचा सोपा अर्थ असा की देशाचा कारभार 2 स्तरांवर चालेल. एक केंद्र सरकार जे फक्त संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि दळणवळण, म्हणजे फक्त राष्ट्रीय महत्त्वाचे विषय, हो, असे काही मोजकेच विषय सांभाळेल. आणि दुसरं म्हणजे राज्य सरकार, ज्यांच्याकडे शिक्षण, आरोग्य, कायदा सुव्यवस्था, शेती, लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय, अगदी असे सगळे महत्त्वाचे अधिकार असतील. यामागे विचार हा होता की मुस्लिमांना ज्या प्रांतात ते बहुसंख्य आहेत, जसं की बंगाल किंवा पंजाब, तिथे स्वतःचे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. अच्छा. त्यामुळे त्यांना दिल्लीतील हिंदू बहुसंख्य सरकाराच्या नियंत्रणाखाली असल्याची भीती वाटणार नाही. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं.
जेणेकरून प्रत्येक गटाला आपल्या भागात आपलं राज्य असल्याचा अनुभव येईल. अगदी बरोबर. याशिवाय ते अल्पसंख्याक समाजाच्या संरक्षणासाठी विशेष कायद्यांची तरतूद करावी असे सुचवतात. म्हणजे आरक्षण वगैरे? हो, त्यांना शिक्षणात, नोकऱ्यांमध्ये, विधिमंडळात पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं यासाठी घटनात्मक तरतुदी असाव्यात असं त्यांचं म्हणणं होतं. थोडक्यात सांगायचं तर एकत्र राहण्यासाठी जे जे शक्य आहे, जे मार्ग आहेत, ज्या मार्गाने दोन्ही समाजातील दरी कमी करता येईल त्या सर्व घटनात्मक आणि राजकीय मार्गांवर ते खूप गंभीरपणे आणि विस्ताराने विचार करतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की इतके कायदेशीर आणि घटनात्मक उपाय सुचवल्यानंतर बाबासाहेब शेवटी म्हणतात की या सगळ्याचा काहीच उपयोग नाही जर लोकांची मनं जोडलेली नसतील तर. हे तर खूपच धक्कादायक आणि एका अर्थी हताश करणारं विश्लेषण आहे. हो, आणि तोच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. म्हणजे इतके उपाय देऊन सुद्धा? हो, सर्व पर्याय देऊन झाल्यावर, सर्व घटनात्मक शक्यता तपासून झाल्यावर ते शेवटी एक मूलभूत, अत्यंत मानवी प्रश्न विचारतात. कोणता प्रश्न? ते म्हणतात की समजा आपण जगातली सर्वोत्तम घटना तयार केली, प्रांतांना स्वायत्तता दिली, अल्पसंख्याकांना संरक्षण दिलं, सत्तेचं वाटप केलं, सगळं काही कागदावर अगदी चोख बसवलं. हो, पण जर दोन समाज, हिंदू आणि मुस्लिम, एकमेकांवर विश्वासच ठेवायला तयार नसतील तर बाहेरून लादलेली किंवा जबरदस्तीने टिकवलेली एकता किती काळ टिकणार? हा प्रश्न थेट काळजाला भिडणार आहेच. कारण तो कायद्याचा आणि राजकारणाच्या पलीकडे जातो. तो थेट माणसांच्या मनात काय आहे यावर बोट ठेवतो. नेमका हाच मुद्दा आहे. बाबासाहेब विचारतात की जर मनातच दुरावा असेल, जर एकमेकांबद्दल कायम संशय असेल, जर एकत्र राहण्याची आंतरिक इच्छाच नसेल, तर मग ती चौकट तरी काय करणार? हो, तर कायद्याच्या किंवा संविधानाच्या चौकटीत त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? इथे ती दोन भावांची गोष्ट सांगतायत. अच्छा. समजा आपण एकाच घरात दोन भावांना राहायला जागा दिली, घराची वाटणी केली, स्वयंपाकघराच्या वापराचे नियम बनवले, सगळं अगदी व्यवस्थित ठरवलं. हो, हॉलमधून जाणे येण्याची वेळ ठरवली. पण त्या भावांची मनं जर कायमची दुभंगली असतील, ते एकमेकांचा द्वेष करत असतील, तर ते घर खऱ्या अर्थाने घर राहील का? नाही, ती फक्त एक इमारत असेल. अगदी, की ती फक्त एक दगड विटांची इमारत असेल जिथे दोन शत्रू एकत्र राहतात. आणि त्या घराला घरपण देणारी जी गोष्ट आहे म्हणजे प्रेम, विश्वास, आपुलकी, ती जर नसेल तर बाकीच्या नियमांना काहीच अर्थ उरत नाही. काहीच नाही. ते नियम म्हणजे फक्त एक तात्पुरती मलमपट्टी ठरेल. बाबासाहेब म्हणतात हीच गोष्ट देशांनाही लागू होते. कायदा आणि संविधान एक राजकीय व्यवस्था निर्माण करू शकतात, पण ते राष्ट्रभावना निर्माण करू शकत नाहीत. ती भावना लोकांच्या मनातून यावी लागते. बरोबर. आणि जर तीच नसेल तर एकत्र राहण्याचा हट्ट धरणे म्हणजे दोन्ही समाजांना एका न संपणाऱ्या संघर्षात ढकलण्यासारखा आहे. आणि हा प्रश्न ते थेट वाचकांवर सोडून देतात. त्याचं उत्तर ते देत नाहीत, ते आपल्याला विचारायला भाग पाडतात. आणि बाबासाहेबांनी जवळजवळ 80 वर्षांपूर्वी विचारलेला हा प्रश्न तो आजही तितकाच महत्वाचा वाटतो, किंबहुना जास्तच महत्वाचा वाटतो. खरंय. कायद्याने किंवा सत्तेने निर्माण केलेली एकता आणि लोकांच्या मनात असलेली नैसर्गिक एकतेची भावना यातलं अंतर नेमकं कसं भरून काढायचं? खरंय. आणि हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बाबासाहेबांच्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणत्याही देशाची किंवा समाजाची एकता ही केवळ राजकीय नकाशावरच्या रेषांवर अवलंबून नसते. ती लोकांच्या मनावर असते. हो, ती लोकांच्या एकमेकांवरील विश्वासावर आणि एकत्र जगण्याच्या प्रामाणिक इच्छेवर अवलंबून असते. तो विश्वास नसेल, ती इच्छा नसेल तर बाकी सर्व व्यवस्था, मग ते कितीही चांगल्या असल्या तरी, हो, ते किती काळ टिकू शकतील? हाच तो मूलभूत प्रश्न आहे जो हे पुस्तक आपल्याला वारंवार विचारत राहतं. या ग्रंथाचं मोठेपण हे त्याच्या नावातील त्या वादग्रस्ततेच्या खूप पलीकडे आहे. बाबासाहेब इथे पाकिस्तानचे समर्थक किंवा विरोधक म्हणून लिहित नाहीत. नाही, ते एका अभ्यासकाचा, एका समाजशास्त्रज्ञाच्या भूमिकेतून लिहित आहेत. त्यांचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की पाकिस्तान नावाची जी मागणी जोर धरत आहे तिच्या मुळाशी काय आहे, तिचे भारताच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतात, आणि जर फाळणी अटळ असेल तर तिची किंमत काय असेल, हे प्रश्न ते अत्यंत कठोरपणे आणि वस्तुनिष्ठपणे विचारतात. म्हणजे भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा वास्तवाला सामोरं जाणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत होतं. म्हणजे ते एका डॉक्टरप्रमाणे होते जो रोगाचं निदान करतोय, भले ते निदान रुग्णाला आवडणारं नसलं तरी. पण मला एक गोष्ट सांगा, त्यांच्या या वस्तुनिष्ठतेचं स्वरूप नेमकं कसं होतं?
कारण त्या काळातले बहुतेक लिखाण हे कोणत्या ना कोणत्या राजकीय बाजूने झुकलेलं दिसतं. बरोबर. आणि इथेच बाबासाहेब इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा डेटा आधारित दृष्टिकोन. ते केवळ भावनिक किंवा तात्विक युक्तिवाद करत नाहीत. उदाहरणार्थ, या ग्रंथात ते भारताच्या लष्कराची आकडेवारी देतात. ते सांगतात की तत्कालीन ब्रिटिश इंडियन आर्मीत पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांतातील मुस्लिमांचं प्रमाण किती प्रचंड आहे. मग ते प्रश्न विचारतात की जर फाळणी झाली नाही आणि भारत एकसंध राहिला तर या लष्कराची निष्ठा कोणाकडे असेल? उद्या जर हिंदू मुस्लिम संघर्ष झाला तर हे लष्कर कोणाची बाजू घेईल? हा विचारच त्या काळात अनेकांसाठी धक्कादायक होता. पण बाबासाहेब अप्रिय सत्य मांडायला घाबरत नव्हते. ते केवळ घोषणा देत नव्हते, तर संभाव्य धोक्यांचं गणित मांडत होते. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे ते फक्त काय व्हायला पाहिजे हे सांगत नव्हते, नाही तर काय होऊ शकतं याचं विश्लेषण करत होते. पण पाकिस्तानच्या मागणीमागे केवळ धार्मिक अस्मिता होती की आणखी काही कारणं होती, यावर त्यांचं काय म्हणणं होतं? कारण सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की हा केवळ धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करण्याचा हट्ट होता. आणि हा या ग्रंथाचा गाभा आहे. बाबासाहेब या सरधोपट समीकरणाला नाकारतात. ते सांगतात की पाकिस्तानची मागणी ही केवळ धार्मिक अस्मितेतून नाही, तर ती राजकीय आणि आर्थिक असुरक्षिततेच्या खोल भावनेतून जन्माला आली आहे. त्यांनी मुस्लिम समाजातील सुशिक्षित, नोकरदार वर्गाच्या आकांक्षा आणि काँग्रेसच्या राजकारणात आपल्याला पुरेसं स्थान मिळणार नाही या भीतीवर नेमकं बोट ठेवलं. त्यांना दिसत होतं की एकसंध भारतात हिंदू बहुसंख्य असतील आणि लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांचं राज्य. अशा परिस्थितीत आपलं राजकीय आणि आर्थिक भवितव्य काय, ही भीती मुस्लिम समाजातील एका मोठ्या वर्गाला वाटत होती. मुस्लिम लीगने याच भीतीचं भांडवल केलं. आणि बाबासाहेब हे केवळ मुस्लिम लीगला दोष देत नाहीत, तर काँग्रेस या भीतीला दूर करण्यात कशी अपयशी ठरली याचंही विश्लेषण करतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या मते ही केवळ दोन धर्मांमधली दरी नव्हती, नाही, तर दोन राजकीय आकांक्षांमधील संघर्ष होता. पण मग यावर उपाय काय होता? बाबासाहेबांच्या या निष्पक्षपाती भूमिकेमुळे त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी टीका झाली असेल, नाही का? म्हणजे राष्ट्रवादी गटाने त्यांना फुटीरतावादी ठरवलं असेल आणि मुस्लिम लीगने त्यांच्या हेतूवर शंका घेतली असेल. नक्कीच. आणि हीच तर खऱ्या विचारवंताची कसोटी असते. बाबासाहेबांनी काँग्रेसला सुनावलं की तुम्ही केवळ अखंड भारत म्हणून भावनिक आवाहन करत आहात, पण अल्पसंख्याकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी ठोस पावलं उचलत नाहीयेत. त्यांच्या मते केवळ काही जागा देऊन किंवा काही नेत्यांना मंत्रिमंडळात घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. अल्पसंख्याकांना घटनात्मक संरक्षण म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स हवे होते, जेणेकरून बहुसंख्यक समाज त्यांच्या हक्कांवर गदा आणू शकणार नाही. त्याचवेळी ते मुस्लिम लीगलाही खडे बोल सुनावतात. ते म्हणतात की तुम्ही वेगळा देश मागून कदाचित राजकीय स्वातंत्र्य मिळवाल, पण तुमच्या समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कशी दूर करणार? पाकिस्तानमध्ये जाऊन तिथले दलित आणि गरीब मुसलमान खरंच स्वतंत्र होतील का, हा प्रश्न विचारून ते लीगच्या राजकारणातील फोलपणा उघड करतात. म्हणजे ते एकाच वेळी दोन्ही बाजूंच्या चुका दाखवत होते. या भूमिकेसाठी प्रचंड बौद्धिक प्रामाणिकपणा आणि धाडस लागलं असेल. इथेच त्यांच्या लेखनातली ती गोष्ट येते ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये आहे. त्यात करुणा आहे पण भावनात्मक गोंधळ नाही, तर्क आहे पण अहंकार नाही. हे वाक्य या संदर्भात अधिकच महत्त्वाचं वाटतं. अगदी. करुणा आहे कारण त्यांना या राजकीय संघर्षात भरडल्या जाणाऱ्या सामान्य माणसांची वेदना दिसत होती. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील सामान्य लोकांना शांततेने एकत्र राहायचं होतं, पण राजकीय महत्वाकांक्षा त्यांना एकमेकांविरुद्ध उभं करत होत्या. ही मानवी शोकांतिका त्यांना दिसत होती, पण भावनात्मक गोंधळ नाही, कारण ते या वेदनेला विवेकावर स्वार होऊ देत नाहीत. ते कोणत्याही एका बाजूच्या दुःखाचा वापर दुसऱ्या बाजूवर टीका करण्यासाठी करत नाहीत. आणि तर्क आहे पण अहंकार नाही, याचं उत्तर त्यांच्या मूळ हेतूत आहे. त्यांचा हेतू स्वतःचं पांडित्य सिद्ध करणं नाहीये. त्यांचा हेतू आहे एका महाभयंकर समस्येवर शक्य तितका प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ तोडगा शोधणं. म्हणून ते स्वतःला न्यायाधीश समजत नाहीत, तर एक विश्लेषक मानतात. ते पुरावे मांडतात आणि निर्णय वाचकांवर सोपवतात. आणि याच विश्लेषणातून ते एका अत्यंत स्फोटक निष्कर्षापर्यंत पोहोचतात, नाही का? तो म्हणजे फाळणी स्वीकारणं हे कदाचित जास्त शहाणपणाचं ठरू शकतं. ही भूमिका अनेकांना आजही पचनी पडत नाही. हो, आणि हाच या ग्रंथातील सर्वात जास्त गैरसमज झालेला भाग आहे. बाबासाहेब फाळणीचे समर्थक नव्हते, ते फाळणीच्या अपरिहार्यतेचे विश्लेषक होते.
त्यांचं म्हणणं असं होतं की जर दोन समाज एकत्र राहूच शकत नसतील, त्यांच्यात सतत संघर्ष होणार असेल, तर त्यांना जबरदस्तीने एकत्र बांधून ठेवण्यात काय अर्थ आहे? असं राष्ट्र आतून पोखरलेलं असेल, ते एक आजारी राष्ट्र असेल, अ सिक मॅन ऑफ इंडिया, जिथे अंतर्गत कलहामुळे कोणतीच प्रगती होणार नाही. यापेक्षा दोन्ही समाजांनी शांततेने वेगळं होऊन आपापल्या देशाची प्रगती करावी, हा एक व्यवहार्य पर्याय असू शकतो, असं त्यांचं मत होतं. ही भूमिका एका आदर्शवाल्याची नव्हती, तर एका वास्तववाद्याची होती. एका सर्जनप्रमाणे, जो शरीराचा एखादा सडलेला भाग कापून टाकण्याचा सल्ला देतो, जेणेकरून बाकीचं शरीर वाचेल. या संदर्भात त्यांनी दिलेला इशारा खूप महत्त्वाचा आहे, जो आपल्या स्रोतांमध्येही अधोरेखित केला आहे. जर लोकशाहीत न्याय नसेल तर विभाजन अपरिहार्य ठरतं. हे वाक्य केवळ भारताच्या फाळणीपुरतं मर्यादित नाही असं वाटतं. मुळीच नाही. हाच या ग्रंथाचा कालातीत संदेश आहे. इथे न्याय या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. तो केवळ कायद्याचा न्याय नाही. बाबासाहेबांचा रोख मुख्यत्वे राजकीय न्यायाकडे आहे. म्हणजे अल्पसंख्याक समाजाला बहुसंख्यांच्या राजकारणात केवळ दयेवर अवलंबून न राहता सत्तेत आणि संसाधनांमध्ये खरा सन्मानजनक वाटा मिळाला हवा. जेव्हा समाजातल्या एका मोठ्या घटकाला असं वाटू लागतं की त्यांच्यावर सतत अन्याय होतोय, त्यांचा आवाज दावला जातोय, तेव्हा त्यांच्या मनात समाजापासून वेगळं होण्याची भावना निर्माण होते. हे विभाजन आधी मनात होतं आणि नंतर ते नकाशावर दिसतं. बाबासाहेब नेमकं याच धोक्याकडे लक्ष वेधत होते. म्हणजे देशाची एकता ही केवळ नकाशावरच्या रेषांनी किंवा भावनिक घोषणांनी टिकत नाही, नाही, तर ती देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनातल्या न्यायाच्या भावनेवर अवलंबून असते. हा विचार आजच्या काळातही किती महत्त्वाचा आहे. निश्चितच. म्हणूनच आजच्या विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हा ग्रंथ केवळ इतिहासाचं पुस्तक नाही, तर समाज आणि लोकशाही कशी जपावी याचा एक वस्तुपाठ आहे. हा ग्रंथ आपल्याला शिकवतो की राष्ट्रहिताचा विचार करताना अप्रिय सत्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. जे विचार आपल्याला पटत नाहीत ते ऐकून घेण्याचं आणि समजून घेण्याचं धैर्य लागतं. लोकशाहीत मतभेद असणारच, पण त्या मतभेदांचं रूपांतर द्वेषात होऊ न देणं ही लोकशाहीची खरी कसोटी आहे. बाबासाहेब हेच सांगतायत की प्रश्न विचारणं म्हणजे फूट पाडणं नाही आणि वेगळा विचार करणं म्हणजे देशद्रोह नाही. उलट मोकळेपणाने चर्चा करूनच आपण देशाला अधिक मजबूत करू शकतो. सरतेशेवटी हा ग्रंथ वाचून आपण केवळ 1940च्या दशकातील इतिहास नाही, तर स्वतःला आणि आपल्या आजच्या समाजाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. जसं स्रोतात म्हटलंय, आज आपण या ग्रंथातून इतिहास नव्हे स्वतःकडे पाहिलं. हे वाक्य या चर्चेचं सार आहे असं मला वाटतं. आपण इतिहासाच्या आरशात आपलंच प्रतिबिंब पाहत आहोत. अगदी बरोबर. आणि त्या प्रतिबिंबात ज्या चुका दिसतात, जे धोके दिसतात, ते पुन्हा घडू नयेत यासाठी काय करायला हवं हा विचार करायला हा ग्रंथ आपल्याला प्रवृत्त करतो. आणि हेच एका महान ग्रंथाचं खरं कार्य असतं. तो केवळ माहिती देत नाही, तर तो आपल्याला शहाणं करतो. तो आपल्याला अधिक सहिष्णू, अधिक विचारी आणि अधिक मानवी बनण्यास मदत करतो. आणि थॉट्स ऑन पाकिस्तान हे काम अत्यंत प्रभावीपणे करतो. तो आपल्याला भूतकाळाच्या चुकांमधून शिकून एक चांगला वर्तमान आणि भविष्य घडवण्याची प्रेरणा देतो. जेव्हा एखादा विचार किंवा एखादी कथा काळाच्या कसोटीवर खरी उतरते, तेव्हा ती केवळ अक्षरे राहत नाहीत, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक बनते. थॉट्स ऑन पाकिस्तान हा असाच एक कालातीत विचार आहे, जो आपल्याला सतत आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. तो आपल्याला सांगतो की राष्ट्र केवळ भूभागाने बनत नाही, ते लोकांच्या मनातल्या न्यायाच्या आणि समानतेच्या भावनेने बनतं. जोपर्यंत ही भावना जिवंत आहे, तोपर्यंतच राष्ट्राचं अस्तित्व अबाधित राहतं. हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा, कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या चर्चेला लाईक करा, अक्षरगथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. ते तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी. नमस्कार.